जप करणं, तप करणं ही जी काही साधनं आहे देवाच्या प्राप्तीची, ती साधनं, जपाचं साधन, तपाचं साधन हो या ठिकाणी कमी पडलं. कोण? नामस्मरणाचं साधन, पवित्र अशा प्रकारचं नाव देवाचं, आणि ते या कीर्तनामध्ये आणि उदयास आलं. हो, अशा प्रकारे त्या ठिकाणी लोक बोलू लागली, कीर्तन ऐकल्यानंतर बोलतात, अशी अवस्था झाली. आगात कीर्तन महिमा सकळ जना उपजला प्रेमा, जो तो दे कीर्ती निसीमा सावत्याची सतत. अगाध अशा प्रकारच्या कीर्तनाची महिमा आहे. महिमा कशाचा? कीर्तनाचा. सांगणारा सावता महाराज. सावता महाराज आहे, सारे नाही. हो, आता सांगितलं तुम्हाला, पहिल्या अध्यायामध्ये होऊन गेलंय. जनकाचा अवतार आहे, ज्ञानाचा सागर आहे सावता महाराज. अभंग त्यांचे माहिती का तुम्हाला? ज्ञानाचा सागर सखा माझा तो असणारा सावता महाराज आहे. गावीचे जे कुचळ लोक मनती मोनी घालती देक, चोर असोनी सावपन चोक लोका पहा दाखवी. आता गावामध्ये असणारे जे काही लोक दुष्ट प्रवृत्तीचे होते, कोणतं गाव आहे सावता महाराजांचं? हरण. हरण ह्या गावामध्ये वाईट वृत्तीचे माणसं होते. वाईट काही लोक होते, वाईट वृत्तीचे होते. त्यांना हे कीर्तन आवडलं नाही. त्यांना ते त्या सावता महाराजाची निंदा करू लागले, टीका करू लागले, चोर म्हणू लागले, चोर म्हणू लागले. अशा प्रकारचा प्रकार आणि त्या ठिकाणी घडला. एक म्हणती दुसरे त्याचे नसे पुण्य करे, आई बापाच्या शुद्ध वरे मोठेपणा लाभला. सावता महाराजांचं पुण्य नाही, आई वडिलाच्या पुण्यावर बोलतो. त्यानं कधी भक्ती केली का? हा दांभिक आहे. अशा प्रकारे त्याला आणि नाव ठेवू लागले. म्हणे कामाची माळी हा सुर जन्मला कुळी, मरी आई खंडोबायाची होळी भजनाने पहा केली. काही काळापर्यंत काही लोकांचं गावामध्ये प्रस्थ असतं. तसा कामाजी आहे. कामाजीच्या वरचा ओंकार स्वामी आहे. कामाजी कोणाला? सावता महाराजांना म्हणू लागला, हा राक्षस जन्माला आलाय, राक्षस जन्माला आलाय. हा वसुबाची यात्रा होऊ देत नाही, खंडोबाची यात्रा होऊ देत नाही. त्यांना त्या बांधावर टाकलेले असा तो कामाजी हा सावता महाराजाची निंदा आणि करू लागला. तो कुलकर्णी वदे जो कुलधर्म दाविला वेदे, जो न आचारी गर्व मध्ये स्वाधिकारी नरकाचा. कुल धर्माचं रक्षण केलं नाही या सावता महाराजानं. कोण म्हणून लागला? कुलकर्णी. सगळ्या प्रवृत्तीची लोक तिथं होते. सगळे त्या ठिकाणी. कुठं? अरण्यमध्ये. आणि कोणाच्या बैठकीत होते? ओंकार स्वामीच्या. त्याप्रमाणे कामाजीच्या. आणि नावं ठेवायची. अहो, देवाला नावं ठेवणारे जगामध्ये दांभिक अशा प्रकारे आणि संतांना नावं ठेवतात. किती संतांनी त्रास घेतला. मगाच सांगितलं मी, ज्ञानेश्वराची अवस्था, तुकारामाची अवस्था, ती सावता महाराजांची अवस्था. लोकांकडून त्रास सहन करावा लागला. मिशावर फिरोनी हात पाटील गर्वे असे वदत, सावत्याच्या श्रेष्ठपणाचा बेत मी पाहिन चांगला. गावचा पाटील. कोणतं गाव? आरणगाव. आरणगाव बर का? आरण. हो, त्या पाटलाला मिशा होत्या. मिशावर काय करायचा? आणि पिळा न्यायचा आणि हात लावायचा मिशेला. सावता महाराजांना दाखवी अशा प्रकारे खालच्या शब्दामध्ये आणि पाटलानं बोलायचं. अशा विचारच नाही अशी अवस्था त्या ठिकाणी आणि झालेली आहे. भिक्षुकांचा बुडविला धंदा, भाविकाची उडवी श्रद्धा,
स्वार्थ साधोनी प्रसिद्ध श्रीमंत असे झाला. गरीबाचा जो धंदा आहे तो नाहीसा गेलाय, बलुतेदाराचा धंदा नाहीसा गेलेला आहे. एवढंच नाही, तो असणारा धार्मिक आहे, स्वार्थी अशा प्रकारे त्या ठिकाणी कोण ते असणारे पाटील बोलू लागले. त्याचा बाप होता बोळा, वा. तत्व पक्का से कुटीळ, आमचे महत्व न्याय प्रेमळ, निष्फळ झाला याची. बाप भोळा होता. कोण? परशुबा. आपण ऐकली परशुबांचं असणार जी काही भाविकपणा, जी भक्ती आहे ती ऐकली, पुन्हा काही सांगायची गरज नाही. पण नाव हो, भोळा होता, भोळा पण भक्त होता. भोळा म्हणणारे खालच्या दर्जाचे आहेत, अशा प्रकारचा परिहार या ठिकाणी भिकू आणि देतात. जोशी सांगे गडबडी, येणे नाशिली कर्मघडी, भक्तीची कोटी गुडी, तरी प्रसिद्ध जनात. गावामध्ये जोशी आहे, कुलकर्णी आहे, पाटील आहे आणि अशा कामाजी आहे, ओंकार स्वामी आहे. गावाची घडी यानं बिघडली, अशा प्रकारे जोशी आणि बोलू लागला. ओंकार स्वामीच्या गट्टी, चर्चा रोजी होतसे नटी, सावत्यास निंदोनी ओटी, सुज पहा. पहिले काय होते, मोठमोठे वाडे होते आणि त्या वाड्यामध्ये डाळजा होत्या आणि त्या डाळजामध्ये ओंकार स्वामी बसायचे आणि ओंकार स्वामीच्या बैठकीला ही लोक असायची. आणि एकच धंदा सावता महाराजांची निंदा, याशिवाय आणि दुसरं त्यांना सुचत नव्हतं. कोणी म्हणती बरा, कोणी हानती सात्विक खरा, कोणी म्हणे दयाळू आदरा, पार नसे तयांच्या. आणि काही लोकांनी ही ऐकल्यानंतर चांगल्या वृत्तीचे असणारे जे काही भाविक भक्त होते ते मात्र सावता महाराजांना आणि चांगले आहेत, हो सज्जन आहेत, संत आहेत, अशा प्रकारे बोलत होते. एक म्हणती फार कठीण, त्यासी न समजे बोध खुना, एक म्हणती आप्तपणा, असे पार त्याज. काही नाही म्हणायचं, त्याचा जो काही बोध आहे ना, कीर्तनामध्ये द्यायचं जे काही परिहार आहे, विश्लेषण आहे, ते कसं आहे, उच्च प्रकारचं आहे, फार मोठं ज्ञान आहे त्यांचं. अशा प्रकारे जे काही कळते होते ते बोलू लागले, सांगू लागले. त्याचा मेळ बसत नाही, ते त्यांना नाव ठेवीत नव्हते. फार ज्ञानी सावता महाराज आहेत, अशा प्रकारे काही लोक आणि म्हणत होते. एक म्हणे लबाड, एक म्हणती चहाड, एक म्हणती द्वाड, हासे कची. आणि बाकीच्यानी जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती, कुणी लबाड म्हणायचं, कुणी द्वाड आहे म्हणायचं, कुणी चोर आहे, अशा प्रकारे ज्याला जे बोलू वाटल ते आणि बोलत होते. गरीब एकोलती, तुझे श्रीमंत भाव दाविती, जशी ज्यांची अंतकरण स्थिती, लोका सांगती तैसे. जसं अंतकरणामध्ये विचार असेल तशा प्रकारे त्या ठिकाणी आरण या गावामध्ये एकमेकांमध्ये सावता महाराजाविषयी चर्चा करत होते. आतर्के असे संत कुणा, कोणी न कळे यथार्थ जाणा, आपुले मतीने भक्ती भिन्न, सत्यपण न कळे. संताचा मोठेपणा सांगण्यासाठी तशा प्रकारची बुद्धी लागत असते, विचार लागत असते. तो विचार त्यांच्या ठिकाणी नव्हता. संत पण मोठं किती कठीण आहे हे त्यांना कळत नव्हतं. अशा प्रकारे त्या ठिकाणी सावता महाराजाची निंदा चालत होती. सकळ जन्माचे सात्विक पुण्य केले सत्याचरणा, देव कृपा होय पूर्ण, ते संत गुण पावे. संताच्या गुणाचा विचार या ओवीमध्ये सांगितलेला आहे. हो, संत हे श्रेष्ठ असतात.
संताचे संगत अति महत्वाची असते. संत संगतीनं देवाची भेट होते. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. अशा प्रकारे संताचं आणि मोठेपण आहे. सकळ साधनाचे सार संत भेटीचा निर्धार. वा, वा, वा. यज्ञ याग तीर्थ वेद शास्त्र असती संत भेटीत. हो, आणि संताची भेटी फार दुर्गम आहे. दुर्गम आहे संत भेटी. कठीण आहे, कठीण आहे. पहिला संत भेटत नाही. भेटला तर ओळखू येत नाही. ओळखीला तर त्याची सेवा होत नाही. अशा प्रकारे संत आणि श्रेष्ठ आहे. सत पर्व काळ तोर सत्ताटाई सतत थार मोक्ष होनी चाकर बस करी. अशा प्रकारे त्या संताच्या गुणामुळं तो मोक्ष असणारा चाकर होतो, नौकर होतो. सावीचे मुक्ती प्राप्त आणि संतामुळं प्राप्त होते. संत स्थिती अनुपम परमार्थ भूमी निस्सीम अभिनत्वे नमोनी विराम घेतो मी सुखाने. अशा प्रकारे संताची असणारी महती अनुपम अशा प्रकारची आहे, कठीण अशा प्रकारची आहे. आणि म्हणून ग्रंथकर्ते परिहार देतात. संत हे श्रेष्ठ आहे, मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. अशा प्रकारे कवी भिकू आणि परिहार देतात. श्री सावता महाराज महात्मे भिकुने कथिले सत्य श्रवण करीतो भाविक भक्त सर्व काळ आनंदे. योग्य अशा प्रकारचा योग आहे. सावता महाराजांची पुण्यतिथी आषाढ मध्ये चतुर्दशीला आणि त्या निमित्तानं लावलेला हा ग्रंथ सावता महाराजांचं चरित्र ऐकण्याचा योग आपल्याला या ठिकाणी येत आहे. फार पुण्य यामुळे प्राप्त होतं. संत